आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडते। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत। या बैठकीमध्ये अतिवृष्टीचा सुद्धा आढावा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे। तर वाहून गेलेल्या घरांचा, नुकसान झालेल्या पिकांचा आढावा सुद्धा घेतला जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या या बैठकीला सुरुवात होईल। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनोज, नुकसानाचा तर प्रश्न आहेच आहे, मात्र आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये प्रकाश टाकला जाऊ शकतो? नक्कीच आपण बघितलं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील। तसंच आपण बघितलं राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय हे आपण बैठकीत घेतले जाणार आहेत। पण आपण बघितलं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते आणि या अतिवृष्टीमुळे घरं देखील वाहून गेली आणि त्या संदर्भात आपण बघितलं तर निर्णय घेतले जातील। काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच मोठ्या प्रमाणात पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात देखील मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि या संदर्भात पंकजा मुंडे हे देखील आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा देखील करणार आहेत आणि त्यानंतर ते बीडच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। कारण की तिकडे आपण बघितलं घर देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहेत। नागरिक या ठिकाणी आपण बघितलं तर चिंतेमध्ये आहेत आणि त्यांना आव्हान देखील पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। त्यानंतर आज ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अतिवृष्टीबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतोय की सध्या मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसानच्या भागामध्ये झालेला आहे पावसामुळे, ज्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत, या प्रश्नावरती आता सध्या चर्चा होऊ शकते असं सुद्धा बोललं जातंय।